पुणे डिजिटल मीडियामध्ये माननीय श्री नगरसेवक टिंगरे यांचं सहर्ष स्वागत। आज जयंतीनिमित्त त्या समताभूमी डोळेनगर ज्योतिबा फुले वाड्यामध्ये आज आलेले आहेत। 199 जयंतीच्या आपल्या सर्वांना पुणे डिजिटल मीडियाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। आपले मनोगत आजच्या दिवशी काय आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त करा। खरं तर आज या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी आपल्या पवित्र अशोक यांच्या पदस्पर्शानेच पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपण इथे आलेलो आहोत। खरं तर याचा आदर्श सर्व म्हणजे फक्त पुणेकर नव्हे तर पूर्ण भारताने याचा घेण्याची गरज आहे। कारण आज आपण जर पाहिलं पुणेंनी जे शिक्षणाची खरी अर्थाने जी मोठमोठी जोडली ते आपल्या क्रांतीज्योती यांच्यासाठी, कारण या ठिकाणून त्यांनी जी सुरुवात केली आणि त्याचाच एक कुठेतरी फलित म्हणून आज आपल्या भारतीय महिलांवर बघितलं अख्ख्या जगामध्ये चांगला नावलौकिक मिळत आहे। तर माझं आपल्या संपूर्ण आम्ही जसं आता मगाशी माझ्या अगोदरच्या एका व्यक्तीने सांगितलं की या ठिकाणी सर्व शाळांच्या सहली वगैरे या ठिकाणी यायला पाहिजे, कारण लोकांना ऍक्च्युअली खऱ्या अर्थानं या पुण्यभूमीबद्दल माहिती आली पाहिजे की इथलं खऱ्या अर्थानं जी शिक्षणाची मुहूर्तमेढ मुलींची जी रोवलेली आहे अशा ठिकाणी। आणि पुणे महानगरपालिकेचं नगरसेवक म्हणून या ठिकाणी असं असू शकतो पुढची 200वी जयंती आहे अगदी म्हणजे पूर्ण भारताने नव्हते जगाने दखल घेतली पाहिजे अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी नक्कीच आमचा एक स्टँडिंग कमिटीचे सदस्य महानगरपालिकेचे सदस्य या नात्याने आमचे असणार आहे। तरी सुद्धा आमच्या पुणे महानगरपालिकेच्या वतीने व आमच्या संपूर्ण टिंगरे कुटुंबाच्या सर्वांना मी आज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तसेच आज या ठिकाणी एकता मिसळ जो काही आज 4th वर्ष आहे त्यांनी जवळपास 10,000 किलोच्या आज या ठिकाणी मिसळचं जे आयोजन केलं आहे। आपण जर पाहिलं तर जे 500 पासून सुरुवात 500 किलो पासून जी सुरू झाली होती आज 10,000 किलो पर्यंत आहे। याचा अर्थ काय की आज या ठिकाणी लोकांना याबद्दल एक आतुरता झालेली आहे किंवा एक औचित्य साधून सुवर्ण म्हणजे आपण म्हणतो की एक कुठेतरी सुवर्ण संगम या ठिकाणी झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये 10,000चं 1 लाखावरती जावं असे मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हे पुण्य काम असं इथून पुढे काळामध्ये चालू राहील अशी आशा बाळगतो आणि धन्यवाद।